जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना, फेना। नमस्कार मित्रांनो, मी सध्या सगळ्यात MIDC खेळून असलेल्या गाव म्हणजे नांदेड राहिला आणि यात्रा दरवर्षी उन्हाळ्यामध्ये येते. आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष्मी माता यात्रे मोठ्या प्रमाणामध्ये जे गावातले लोक बाहेर गेलेले नोकरीनिमित्त ते आज या निमित्ताने येत असतात गावामध्ये. आणि आपल्यासोबत आहे सर, काय सांगायला आज आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असलेलं एकलेहरा तालुका गंगापूर छत्रपती संभाजीनगर येथील श्री लक्ष्मी माता यात्रेला दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात सकाळी सुरुवात झालेली आहे. अवघ्या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला जलसाक्षरतेचा धडा जो कुठून मिळाला असेल तर तो एकलेहऱ्यातून मिळाला. आणि एकलेहऱ्याच्या गावातील मंडळींनी तब्बल 8 वर्षापूर्वी या ठिकाणी लोकसहभागातून पैसे जमा करून नदी रुंदीकरण आणि खोलीकरणाच्या माध्यमातून या जलक्रांतीच्या कामाला सुरुवात केली. त्या कामामुळे आपण आज बघत आहोत की ही शेती बागायती शेती लोप पावलेली तर ती पुन्हा परत लोक बागायती करतायत. या भागामध्ये आपण जर बघितलं तर परत ऊसाच्या पिकाचं प्रमाण दिसतंय, परत फळ लागवडकडे शेतकरी वळताना कुठेतरी दिसतोय, परत पिण्याचा पाणीचा प्रश्न कुठेतरी सुटताना दिसतोय.
ग्रामपंचायत एकलहरा नांदेडतर्फे सुद्धा आज 170 नारळाच्या झाडाच्या वृक्षारोपणाच्या कामाला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. यात्रा म्हणजे काय? यात्रा म्हणजे देवीची भक्ती तर सगळ्यांच्या मनामध्ये असते, परंतु कुठेतरी एक चांगला सामाजिक उपक्रम चालू करून एक समाजाला संदेश कसा देता येईल हे सर्व एकलहरा ग्रामस्थ या ठिकाणी करत असतात. आपण बघतोय की मोठ्या उत्साहात 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. या यात्रेचे जे वैशिष्ट्य जे आहे तर ते या यात्रेमधील संध्याकाळी भरणारं नाटक आहे. तर त्या नाटकाचा आस्वाद घेण्यासाठी सुद्धा आजूबाजूतील पंचक्रोशीतून लोक या ठिकाणी जमा होत असतात. किंबहुना आता तुम्हाला मोठ्या संख्येत या ठिकाणी जमा झालेले सुद्धा दिसतील. मित्रांनो, चैत्र पौर्णिमा झाली की त्याच्या 4-5व्या दिवशी या यात्रेला सुरुवात होते. आपण बघतो की पंचक्रोशीतील आंबेलोहा असेल, एकलहरा असेल किंवा आजूबाजूच्या खेड्यामध्ये असेल किंवा आता सोमवारपासून लासूरच्या देवीची यात्रा असेल, या यात्रांना सुरुवात कुठेतरी झालेली आहे. शेतकऱ्याचं शेतीचं काम संपवून शेतकरी कुठेतरी या यात्रेच्या माध्यमातून आपल्या आणि आपल्या परिवाराची काही खरेदी असेल, मनोरंजन असेल किंवा शेतीच्या उपयोगी काही त्याला सामान घ्यायचं असेल या यात्रेच्या माध्यमातून करत असतात. परत एकदा आपल्या चॅनलच्या माध्यमातून या तमाम देशातील राहणाऱ्या एकलहरातील नागरिकांना आणि पंचक्रोशीतील नागरिकांना यात्रेच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये सर आता आपल्यासोबत बोललेले आहे. आपल्यासोबत आहे सर, काय इतिहास थोडक्यामध्ये या ठिकाणी बघितलं तो 1905 सालापासून ही यात्रा सुरू झाली. पण एका अनाहूत माणसाने ही यात्रा सुरू केली आणि त्यामागचा उद्देशही साफ होता की गावामध्ये एकोपा राहावा. त्यावेळी मनोरंजनाची साधनं कमी होती आणि भक्तीच्या माध्यमातून मनोरंजनाची साधनं उपलब्ध करून दिली जावी यासाठी या गावातील प्रत्येक व्यक्तीने काही मयत झालेली असतील, काही स्वर्गवासी असतील, त्या सर्वांचं योगदान अतिशय अनुभवलं आहे. आणि 1905 पासून ही यात्रा सुरू झाली आणि आजपर्यंत 129 वर्षाच्या परंपरेमध्ये लॉकडाऊनमधील 2 वर्ष सोडली तर ही यात्रा अखंडितपणे 127 वर्षापासून चालू आहे. या यात्रेमध्ये या यात्रेचं आणखी एक वैशिष्ट्य मला असं सांगता येईल की या यात्रेमध्ये 127 वर्षापासून यात्रेच्या 2 दिवसाला म्हणजे जवळजवळ 254 नाटकं या गावातील कलाकारांनी साजरी केलेली आहे. आणि एकलहराचं नाटक म्हणलं, एकलहराच्या कलाकारांनी सादर केलेलं नाटक म्हणलं की संपूर्ण छत्रपती संभाजी नगर जिल्हा त्या पाहण्यासाठी पूर्वी येत होता. परंतु आज प्रचार माध्यमाची साधनं दोन मनोरंजन त्यांना जास्त प्रमाणात झालेली असल्यामुळे तर अल्प प्रमाणामध्ये प्रतिसाद लागतो. परंतु ही परंपरा या गावातील नवतरुण कलाकारांनी अजूनही जिवंत ठेवलेली आहे. रात्री नाटकं होती, दिवसभर 12 गाड्याचा कार्यक्रम असतो, देवीच्या यात्रा असते, संध्याकाळी या देवीची गावामधून मिरवणूक निघते आणि असं म्हटलं जातं की हजारो लाखो भाविकांच्या नवसाला पावणारी देवी म्हणून ती ख्याती आहे. मुंबईपासून सासरवासीन असेल ती या ठिकाणी येते. जो उद्योगासाठी नोकरीसाठी बाहेर गेलेला माणूस असेल तो आवडत्या यात्रेनिमित्त उपस्थित राहतो आणि अनेक भाविकही मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. आणि उद्या सुद्धा म्हणजे दुसऱ्या दिवशी यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जे वादंतीवाले असतात आमचे त्यांनाही आम्ही मदत करत असतो. एक गरिबांना मदत म्हणून एक माध्यम आमचं आहे. उद्या आखाड्याचा दिंडी पुस्तकांचा कार्यक्रम होतो. या यात्रेची उत्तर प्रगती होत राहावं आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि भाविक भक्तांच्या पाठीशी देवीचं कृपाचित्र नेहमी राहावं अशी माझ्या सर्व ग्रामस्थांची उत्तम प्रार्थना. आपण बघू शकतो जवळपास कहने से नहीं साबित करने से होता है, दिलों में और लैब में। लैब टेस्ट में दाग मिटाने और चमकती सफेदी में फेना सुपर वॉश इज नंबर 1। फेना की खुशबू मुझे ज्यादा पसंद है। क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया। कंज्यूमर रिसर्च में 80% ने दिल से फेना को नंबर 1 पाया है, इसलिए फेना ही लेना। 27 वर्षापासून असली परंपरा आज आपण समोर बघतोय. आपल्यासोबत आहे, काय सांगाल का यात्रेबद्दल सांगायचं म्हणलं तर मी कालपासून पाहतोय लोकांचा उत्साह प्रचंड आहे आणि गावातील जे अतिष्ट नातेवाईक बाहेरचे मंडळी आलेले आहेत, गावात इतरत्र नोकरी करतात, ते पण यात्रेला हजर राहतात आजच्या दिवशी आणि प्रचंड उत्साह असल्या कारणानं मला या गावामध्ये पदभार घेऊन 4-5 महिने झाले. प्रत्येक कोणताही विकासाचा उपक्रम हाती घ्यायचा म्हणलं तर पूर्ण गाव गडतट राजकारण सोडून सगळेजण एकत्र येतात आणि विकास कामाला मदत करतात. आताच आम्ही यात्रेच्या निमित्त आमच्या ग्रामपंचायतीने ठरवलं होतं की 170 झाडं लावायची. पूर्ण गावातील जे विरोधक आहेत ते प्लस सत्ताधारी सगळे मिळून ते वृक्ष लागवडीचा उपक्रम आम्ही हाती घेतला. सरपंच असतील, उपसरपंच अवसरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य काका जाधव असतील किंवा वाल्मिक भाऊ गांगर्डे असतील, त्याचबरोबर सगळ्यांचे मार्गदर्शक जरी वयाने छोटे असले तरी हिंदू धर्म रक्षक अनिल शिंदे
यांचाही उत्साह वृक्ष खरेदीपासून ते खड्डे खोदकाम असेल किंवा इतरत्र जे काही काम असतील त्यांनी स्वतःचं काम ह्या हेतूने ते आम्ही 2-3 दिवसापासून ते स्वतः आम्हाला मदत करत आहेत. खरोखरच त्यांचा जे उत्साह पाहून मी रात्री संध्याकाळी 9-10 वाजेपर्यंत गावामध्ये होतो. सकाळी पुन्हा 9-10 वाजता परत गावामध्ये आलो. मी सरकारी काम म्हणून मला असं वाटतच नाही. एक सरकारी कर्मचारी म्हणून मला बिलकुल वाटत नाही. मी स्वतःचं काम म्हणून मी सध्या गावामध्ये कार्यरत आहे. मला आशा आहे की सर्व गावकरी विरोधक असतील किंवा सत्ताधारी असतील सगळे मिळून विकासाला कुणीही काही अडचण गावामध्ये निर्माण करणार नाही आणि येत्या 1-1.5 वर्षामध्ये गावाचा 100% रूपडा बदललेला असेल, कायापालट झालेला असेल. मी लक्ष्मीमाता यात्रेनिमित्त मातेला प्रार्थना करतो की या गावाचा विकास पंचक्रोशीमध्ये पूर्ण गावाचं नाव चर्चेला केलं पाहिजे आणि माझ्या माध्यमातून मी एक सरकारचा दुवा म्हणून शासन आणि ग्रामपंचायत याचा दुवा म्हणून मी एक उत्कृष्ट माझ्या पूर्ण कार्यकाळामधलं एक उत्कृष्ट गाव नावलौकिकास यावं असं मी मातेला प्रार्थना करतो आणि धन्यवाद. आपल्यासोबत आहे उद्योजक हे गावातून गेले परंतु गावाचे नाव जोडल्यामुळे ते कंटिन्यू गावात येत असतात. काय सांगायला नमस्कार. आमचे लक्ष्मी माताचं कार्य आम्ही 10वी असतानापासून करतोय. आम्ही जेव्हा 10वीला असतो तेव्हापासून नवरात्र सुरू केलं आहे. तेव्हापासून आपल्या ह्या लक्ष्मी माताचं किती सत्व आहे प्रत्येक पावले आम्हाला बघायला भेटलेलं आहे. मी फक्त एवढं सांगेन की लक्ष्मी माताची सेवा आणि तिला मनापासून भला तुम्हाला नक्कीच भेटेल. आपण एक बघू शकता आपल्या हिंदू काय सांगाल? मोठ्या उत्साहात आमच्या या गावची यात्रा फार मोठ्या प्रमाणात भरती. हजारो भाविक भक्त सगळे कोण इथं येतात. या यात्रेच्या माध्यमातून आमच्या इथं सकाळी पडतात आणि 12 गाड्याचा कार्यक्रम होतो आणि संध्याकाळी नाट्य साजरे होतात आणि दुसऱ्या दिवशी कुस्त्याचा मोठ्या प्रमाणात आखाडा या गावात आम्ही साजरा करत असतो. तसंच या गावाचा आम्ही आता कायापालट करायचं काम चालू केलं आहे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून. तसंच आम्हाला आमचे ग्रामसेवक सुरेश चौधरी गेले 5 महिन्यात आम्हाला चांगले लाभलेले त्यांच्या माध्यमातून ते ग्रामसेवक म्हणून आमचे गावकरी म्हणून आमच्या खांद्याला खांदा लावून मोठ्या प्रमाणात रात्री 10-11 वाजेपर्यंत आमच्या गावाच्या विकासाच्या कामात सगळ्यात मोलाचा वाटा जर असेल तर सुरेश चौधरी अप्पाचा असेल आणि त्यांच्यासोबत आम्ही सर्व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या एकलायऱ्याला या जिल्ह्यात पाठवता नाही तर एकलायरा म्हणलं पाहिजे ही आमचं स्वप्न आहे आणि लक्ष्मी माता चरणी मस्तक ठेवून सांगतो की येत्या 2 वर्षात या जिल्ह्यामध्ये पाठवता नाही तर एकलायरा नाव झाल्याशिवाय राहणार नाही. सर्व माझी टीम आणि ग्रामपंचायत फक्त 2 वर्षात आम्ही या एकलायऱ्याचं नावाचं रोशन करू तर जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात आणि माझे सरपंच प्लेंडना खासदार आणि आमदार यांचा सत्कार आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. हीच मी लक्ष्मी माताच्या प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द. आपण बघत आहात मोठ्या प्रमाणामध्ये गावं सगळे असतात परंतु एक ध्येय आपण बघितलं सगळ्यांचं ध्येय एक असतं. पूर्ण महाराष्ट्रामध्ये पात्रा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल संभाजीनगर टेकडी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.